कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना बस सेवेअभावी होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून कोपरगाव बस आगाराला राज्य परिवहन महामंडळाकडून 5 नवीन जिजाऊ बसेस मंजूर करण्यात आल्या असून या बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे। मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्रवाशांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना नियमित व सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी 29 एप्रिल रोजी राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांची भेट घेऊन कोपरगाव बस आगाराला तातडीने नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती। त्यानंतर त्यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला। या पाठपुराव्याची दखल घेत परिवहन विभागाने कोपरगाव बस आगाराला 5 नवीन जिजाऊ बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत। या बसेसमुळे मतदारसंघातील बस सेवा अधिक सक्षम होणार असून विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय कमी होण्यास मदत होणार आहे। कोपरगाव बस आगार येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकार्पण कार्यक्रमास आगार व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघातील नागरिकांना अधिक चांगल्या आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरूच राहील असे सांगितले आहे। परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्याकडे जी काही मागणी आपल्या सर्वांच्या वतीने केलेली होती त्या मागणीला त्यांनी दाद देऊन आपल्याला बस उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। अजूनही आपल्याला बसची आवश्यकता आहे। मी 15 बसची मागणी केली होती पहिल्या टप्प्यामध्ये, त्यांनी या बसेस दिलेल्या आहे। अजूनही आपल्याला बस उपलब्ध करून जी काही प्रवाशांची विद्यार्थ्यांची अडचण आहे ती सोडवण्यासाठी बस उपलब्ध होतील याची खात्री आहे। मी या निमित्ताने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी आणि एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतो का त्यांनी या बस मिळवून देण्यासाठी आपल्याला मदत। विद्यार्थ्यांच्या अडचणी होत्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं का ज्या लांबच्या गाड्या आहेत त्या जे स्टॉप आहे तिथे न थांबता डायरेक्टली पुढे जात आहे। गाडी मोकळी आहे पण विद्यार्थी उभे असताना सुद्धा ते उभं राहत नाही। तर मी आता त्यांना तेच सांगत होतो का आपण विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये परवानगी मिळवून देण्यासाठी ठीक आहे बाहेर घेऊन या, मोकळी येण्यापेक्षा विद्यार्थ्यांना घेऊन आलेलं बरं ना। ठीक आहे, गाडी फुल असल्यानंतर आपण समजू शकतो का गाडी फुल आहे तिथं त्यांना उभं राहायला जागा नाही तर बस पुढे गेली तर हरकत नाही। गाडी मोकळी आहे आणि विद्यार्थी तिथं जागेवर उभे ही काही पद्धत बरोबर नाही आहे। तर त्या गाड्यांना सूचना व्हाव्यात एवढीच मला त्यांना या ठिकाणी सूचना करायची होती। तसं जर नाही झालं तर ती बस मला अडवावी लागेल असं मी त्यांना सांगितलं। बॅटरीवरच्या गाड्या सुद्धा आपण मागणी केली। आता हे चार्जिंग स्टेशनचं काम होत आलं का EV बसेसची पण मागणी केलेली ती पण आपल्याला मिळेल। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।